प्रत्येक जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने जे संकल्प पत्र जाहीर करण्यात आलेलं आहे त्या बाबतीची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद आज आयोजित करण्यात आलेली आहे। या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित असलेले आमचे भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी, आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सन्मान्य संदेश सावंतजी, भारतीय जनता पक्षाचे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस संदीप साटम, भारतीय जनता पक्षाचे आमचे ह्या मंडळाचे अध्यक्ष आमचे मिलिंद मिस्त्रीजी आणि उपस्थित सर्व पत्रकार मित्र, संकल्प पत्र भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मान्य जे.पी. नड्डाजी यांच्या अध्यक्षतेखाली आणि देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य मोदीजींच्या उपस्थितीमध्ये जाहीर करण्यात आलं। साधारण आतापर्यंत आपल्या स्वातंत्र्यापासून देशामध्ये एक अशी प्रथा आहे की काँग्रेसनी जेवढे जाहीरनामा जाहीर केलेले होते, निवडणुका आल्या तर जनतेला एक सवय झाली होती की राजकीय पक्षाच्या माध्यमातून जे काही जाहीरनामे जाहीर होतात ते फक्त एका कागदाचा तुकडा असतात, कारण का त्या जाहीरनाम्यामध्ये जे आश्वासनं दिली असतात, आम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये या गोष्टी करणार आहोत हे जे सांगितलं असतं ते काँग्रेसच्या त्या कुठल्याही कार्यकाळामध्ये पूर्ण केलेल्या नव्हत्या। ह्याच्यामुळे जनतेला संकल्प पत्र, जाहीरनामे या शब्दांवर विश्वास राहिलेला नाही। पण 2014 आणि 2019 मोदीजींच्या या 10 वर्षाच्या कार्यकाळामध्ये जसा एका हिंदी चित्रपटाचा डायलॉग आहे कि एक बार कमिटमेंट कर दी तो मैं खुद की भी नहीं सुनता, हे तंतोतंत कोणाला लागू होत असेल तर ते देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना लागू होतं। कारण का गेली 10 वर्षामध्ये मोदीजींच्या माध्यमातून, मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून 2014 आणि 19 मध्ये जे शब्द देशाच्या जनतेला दिले गेले होते ते सगळे शब्द, सगळे संकल्प पूर्ण करण्याचं काम आमच्या मोदी सरकारने केलेले आहेत। आणि म्हणूनच आमच्या संकल्प पत्राला मोदी जी की गॅरंटी असं जेव्हा आम्ही लिहितो तेव्हा देशातल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे की ह्या देशामध्ये एकमेव अशी गॅरंटी आहे जी बंदुकीच्या गोळीसारखी आहे, एकदा तोंडातून सुटली तर ते कधीही मागे घेत नाहीत। पूर्ण करेपर्यंत मोदीजी स्वस्थ बसत नाहीत। मुद्दामून सुरू करण्या अगोदर थोडा वेळ आपला घेईन, कारण का पुरी संकल्पना समजवायला लागेल। आताचं संकल्प पत्र समजवण्या अगोदर आत्मविश्वासाने मी आपल्याला 2019 ला जेव्हा भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा जाहीर झालेला आदरणीय राजनाथ सिंगजींच्या माध्यमातून, तेव्हा देशाला कुठले कुठले शब्द दिलेले याच्यात थोडी यादी थोडक्यात वाचून आपल्याला दाखवतो। सीए कायदा आणणार असं सांगितलं होतं, राम मंदिर निर्माण करणार असं आम्ही 19 ला सांगितलं होतं, किसान क्रेडिट कार्ड वर 1 लाख रुपयापर्यंत कर्ज 0% व्याज, 1 वर्षाच्या कृषी कर्जावर 5 वर्षापर्यंत व्याज नाही, देशातल्या सर्व शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपयाची मदत, 60 वर्षानंतर शेतकऱ्याकरिता पेन्शन योजना,
60 वर्षानंतर छोट्या दुकानदारांना पेन्शन योजना, राष्ट्रीय व्यवहार आयोगाची स्थापना, उत्कृष्ट इंजिनिअरिंग महाविद्यालयांची क्षमता वाढवणार, जमिनीचे सर्व कागदपत्र डिजिटलकरण, सर्व घरांमध्ये स्वच्छ पेयजलची व्यवस्था, सर्व घरांमध्ये LPG कनेक्शन, राष्ट्रीय हायवेमध्ये दुप्पट वाढ, 75 नवीन वैद्यकीय महाविद्यालय, 2022 पर्यंत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण, 2022 पर्यंत रेल्वे मार्ग ब्रॉडगेज करणार, प्रत्येक व्यक्तीसाठी 5 किलोमीटरच्या परिघात बुकिंगची सुविधा, लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योगांसाठी 1 खिडकी व्यवस्था, आदिवासी स्वतंत्र सैनिकांचे संग्रहालय, ट्रिपल तलाकच्या विरोधात कायदा. आता आपल्याला हे सगळे मुद्दे जेव्हा आम्ही वाचून दाखवले तर विश्वास आणि नजरेसमोर एक एक विषय आम्ही गेली 5 वर्ष मोदीजींच्या सरकारच्या माध्यमातून हे सगळे प्रश्न कसे सोडवले, या सगळ्या प्रश्नांना न्याय कसा दिला, असे काही मुद्दे ह्याच्यामध्ये होते जे वर्षानुवर्ष पिढ्यानपिढी सुटले नव्हते. उदाहरण राम मंदिराचं निर्माण, याबद्दल प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला हिणवलं जायचं कि मंदिर वही बनाएंगे मगर तारीख नहीं बताएंगे. पण ह्या 22 जानेवारीला राम मंदिराचं निर्माण प्राण प्रतिष्ठानचा कार्यक्रम झाला आणि भव्य असा राम मंदिर आज अयोध्येला उभा आहे, ज्याचे रामनवमीच्या वेळी उद्याच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणामध्ये रामलल्लांचं दर्शन घेण्यासाठी तिथे जाऊ शकतो. असं असंख्य जे शब्द दिले होते 19ला ते पुरं करण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे. आता ह्या 2024 च्या ह्या संकल्पपत्रामध्ये एकंदरीत भारताला, जसं मोदीजी म्हणतात की आपल्या भारताला पहिल्या 3 क्रमांकाच्या अर्थव्यवस्था हे पुढच्या 5 वर्षामध्ये बनवणार आहेत आणि 2047 मध्ये आपला भारत देश हा विकसित भारत देश म्हणून ओळखला जाईल. त्या दृष्टिकोनातून हा पूर्ण राजमार्ग आखलेला आहे, त्या पद्धतीची संकल्प तयार केलेले आहेत. त्या दिशेने चालण्याचं काम आमच्या पुढच्या 5 वर्षाचं मोदी सरकार करणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून सगळ्या प्रत्येक वर्गाला, मग तरुण असतील, महिला असतील, कामगार असतील, सगळ्या प्रत्येक वर्गाला न्याय देण्याचं काम या पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही कसं करणार आहोत हेच या संकल्पपत्रामध्ये त्या निमित्ताने उल्लेख केलेला आहे. उदाहरण तरुणांसाठी, युवकांसाठी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती, हे विविध क्षेत्राच्या माध्यमातून, मग स्टार्टअप इंडिया ही जी काही योजना आमच्या मोदी सरकारने सुरू केलेली, त्या योजनेअंतर्गत अजून प्रभावी स्टार्टअपसाठी गुंतवणूक उपलब्ध करून देणं, भाग भांडवल उपलब्ध करून देणं, स्टार्टअपच्या माध्यमातून रोजगार निर्मिती कशी मोठ्या प्रमाणामध्ये होईल, यावर पुढचे 5 वर्ष आमचं मोदी सरकार किंवा आमच्या संकल्पपत्रामध्ये ह्याचा मोठ्या प्रमाणात उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर MSME मंत्रालयाच्या माध्यमातून जसे मंत्री स्वतः सन्मान्य राणे साहेब, जे कोकणातले भूमिपुत्र आहेत, राणे साहेबांनी गेली 2.5 वर्ष या MSME या मंत्रालयाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये फक्त नोकऱ्या तयार केल्या नाहीत, रोजगार तयार केले नाहीत, पण त्याचबरोबर छोट्या मोठ्या उद्योगांना चालना आणि स्वावलंबी किंवा स्वतःच्या पायावर तरुणी उभी कसे राहतील यासाठी MSME मंत्रालयाचा आधार या निमित्ताने दिलेला होता. आणि त्याच अंतर्गत विविध या पद्धतीने कार्यक्रम या युवकांच्यासाठी 2 हाताला काम देण्यासाठी, युवक युवतींच्या 2 हाताला काम देण्यासाठी स्टार्टअप आणि या अंतर्गत विविध योजना जाहीर करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी जे PM किसान योजना, जी अतिशय लोकप्रिय योजना आज शेतकऱ्यांमध्ये झालेली आहे, एक आधार म्हणून. म्हणजे मला आठवतं कोरोना काळामध्ये जगात सगळे व्यवसाय धंदे बंद होते, आपला पिकवलेला माल बाहेरच जाण्याचा बंद झाला होता, कारण का तसे नियम कोरोनाचे होते. जेव्हा 1ही रुपया घरी कसा आणायचा हा विचार आमच्या ग्रामीण भागातला शेतकरी करायचा, त्यावेळी मोदीजींनी पाठवलेले 6,000 म्हणजे 2,000चे टप्पे हा त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे अंधारात दिवा लावण्याचं काम
हे आदरणीय मोदीजींच्या ह्या पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे झालेलं, तीच योजना पुढची 5 वर्ष अजून प्रभावी पद्धतीने राबवण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहोत। भाज्या उत्पादन व साठवणी करण्यासाठी नवीन क्लस्टर्स आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये तयार करणार आहोत। अन्न भरड धान्य विश्व सुपरफूड म्हणून स्थापन करणार आहोत। संशोधन जागरूकता यांनाही चालना देणार आहोत। सिंचन सुविधांचा विस्तार करणार आहोत। त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे। कीटकनाशांचा वापर, सिंचन, मृदा आरोग्य, हवामानाचा अंदाज आदी कृषी विषयक सेवा करिता स्वदेशी भारत कृषी उपग्रह सोडणार। म्हणजे एकंदरीत मेक इन इंडियाच्या अंतर्गत आपण आपल्या भारताला ह्या क्षेत्रामध्ये ही स्वावलंबी बनवण्याच्या दृष्टिकोनातून पुढचे 5 वर्ष आमचं सरकार काम करेल असा उल्लेख या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। महिलांसाठी आपल्याला माहिती आहे की आपला हा लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, इथे 62% महिलांची लोकसंख्या आहे। महिला मतदार इथे जास्त आहेत। म्हणून एकंदरीत आज आपल्या मोदी सरकारने गेली 5 वर्ष म्हणजे नारी शक्तीला सक्षम करण्यासाठी काँग्रेसचे सरकार फक्त बोलत राहायचं, फक्त योजना जाहीर करायच्या, पण अंमलबजावणी आणि खऱ्या अर्थाने त्या महिलेला आधार मिळतोय का हे कधीच कुठलाच काँग्रेस सरकारने बघितलं नाही। पण गेली 5 वर्ष महिलांना घरात तर सन्मान दिलाच मोदी सरकारने, पण त्याचबरोबर येणाऱ्या वर्षांमध्ये आमच्या आजूबाजूला महिला खासदार पण बसतील आणि महिला आमदार पण बसतील अशा पद्धतीचा क्रांतिकारक निर्णय या मोदीजींच्याच माध्यमातून झाला होता। तो ह्या येणाऱ्या काही वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी होणार। त्याचबरोबर लखपती दीदी ही योजना मध्य प्रदेश सरकार म्हणजे शिवराज चव्हाणजींच्या सरकारमध्ये मध्य प्रदेश फार लोकप्रिय झाली होती। मी तिकडे जेव्हा प्रचार करायला गेलेलो तेव्हा घराघरामध्ये महिला बाहेर येऊन लखपती दीदीची योजनेची गुणगान गायची। आता हीच योजना देशभरामध्ये महिलांना आधार देण्याचं काम आमच्या मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। महिला बचत गटांना सेवा क्षेत्रात जोडून बचत गटांची उत्पादनाने ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी व्यवस्था तयार करणं। म्हणजे आज बचत गट स्थापन होतात, पण बनवलेला माल बाजारपेठामध्ये कसा उतरवायचा आणि बनवलेला मालाला अगर योग्य भावच मिळाला नाही तर नुसतं बचत गट कागदावरच स्थापन असतात, पण खऱ्या अर्थाने त्यांना मार्केट आणि बाजार मिळवून देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। औद्योगिक व्यावसायिक क्षेत्रामध्ये कार्यरत महिलांसाठी बाल गृहांसारखे मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध असणारे वसतिगृह बनवणार आहे। म्हणजे गेल्या 5-10 वर्षामध्ये विविध ज्या गॅस संदर्भात योजना असेल, अन्न संदर्भात अन्नपूर्णा योजना, उज्ज्वला गॅस योजना, आता याचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या महत्वाच्या योजना जाहीर होणार आहेत। क्रीडा क्षेत्रामध्ये महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, महिलांकरिता सार्वजनिक शौचालय बनवणार, तसेच त्यांच्या देखभालीची पण व्यवस्था करण्याची आम्ही या संकल्प पत्रामध्ये उल्लेख केलेला आहे। पोलीस ठाण्यात शक्ती डेस्क म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांची तक्रारी घेण्यासाठी शक्ती डेस्क म्हणून प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला आता यापुढे उपलब्ध होणार आहे, जेणेकरून महिलांना पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हक्काचा एक यंत्रणा पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध राहणार आहे, जेणेकरून त्यांच्या सुरक्षिततेबाबतीमध्ये कुठलीही तक्रार त्यांची राहणार नाही। आपल्यासाठी निगडीत असलेले महत्वाचं म्हणजे रेल्वे हे आपल्या कोकणासाठी अतिशय महत्वाची बाब आहे, जे गेली 5-10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून वंदे भारत असो, विविध नवीन ट्रॅक असो, असे सगळे सुविधा आपल्याला कोकणासाठी रेल्वेच्या माध्यमातून सुरू केलेल्या आहेत। या पुढच्या 5 वर्षामध्ये पण नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती, प्रवासी मालवाहन क्षमता वाढवण्याकरिता रेल्वेचे जाळे वाढवणार, बुलेट ट्रेनचे जाळे वाढवणार, तिकीट वेटिंग लिस्ट कमी करण्यासाठी वचनबद्धता, कवच ट्रेन सुरक्षा यंत्रणेचा विस्तार, आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे स्थानक बनवणार। ह्याचा खऱ्या अर्थाने श्रेय जसं तुम्ही कणकोलीमध्ये बघता, ओरसमध्ये बघता, सन्मान्य रवी चव्हाण साहेब आमचे पालकमंत्री
ह्यांनी ह्याचा धागा धरून आज एअरपोर्टमध्ये आपण चालत असं उभे आहोत अशा पद्धतीचा अनुभव रेल्वे स्टेशन मध्ये पण मिळावा या दृष्टिकोनातून हे रेल्वे स्टेशन आपल्या जिल्ह्यामध्ये तयार होत असताना आपल्याला दिसतात आहे। लवकरच त्यांचं उद्घाटन होऊन लोकांना एक वेगळा अनुभव रेल्वे स्टेशन मध्ये मिळून देण्याची दृष्टिकोनातून आमची वाटचाल सुरू आहे। मेट्रो जाळ्याचा विस्तार करणं हे सगळे विषय या रेल्वेच्या दृष्टिकोनातून आम्ही करणार आहोत। आता जसं राम मंदिराच्या निर्माणाचा प्रतिष्ठानाचा कार्यक्रम झाला त्याच पद्धतीने आपल्या कोकणामध्ये असणारे धार्मिक स्थळ, असं मी वारंवार जसा उल्लेख करतो, आपल्याकडे कुणकेश्वर असो, रामेश्वर असो, असे अजून एक दोन महत्वाचे धार्मिक स्थळांचं जे सुशोभीकरण आहे, जो विकास आहे, तो काशी विश्वनाथच्या धर्तीवर, महाकालेश्वरच्या धर्तीवरच आपल्या इथे करण्याच्या दृष्टिकोनातून प्रसाद नावाची जी काही एक योजना आहे त्या अंतर्गत अजून मोठ्या प्रमाणामध्ये पैसा उपलब्ध करून ते धार्मिक स्थळ मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचं नियोजन आमच्या या निमित्ताने आहे। समृद्ध सांस्कृतिक वारसा निर्माण करण्याकरिता पुरातत्व खात्याच्या अखत्यारीतील ASI स्मारकांचे जीर्णोद्धार व संरक्षण करणार हे आपल्यासाठी महत्वाचं काय आहे, कारण का आपल्या इकडे जे पुरातत्व खात्यासंदर्भात आपल्या सगळ्या लोकांचे तक्रारी असतात। जेव्हा आपण विजयदुर्ग बद्दल आम्ही तक्रार घेऊन गेलो तर खूप महिने लागतात, सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल गेलो तर खूप, तर त्याही डिपार्टमेंटचा विस्तार आणि योग्य पद्धतीने ताकद देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून होणार आहे। पर्यटन स्थळाचं व्यापक, आता हे आपल्यासाठी काय, कारण आपला पर्यटन जिल्हा आहे, पर्यटन स्थळाचा व्यापक विकास करिता स्वदेश दर्शन कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमाचा बळ देण्यासाठी राज्य सरकार सोबत काम करणार, महत्वाचे संत व तंत्रज्ञानाचं जीवन यात्रांना या कार्यक्रमात सम्मिलित करणार, पर्यटकांसाठी थीमटिक सर्किट तयार करणार। थीमटिक आता हे वेगळा शब्द आहे। लक्षद्वीप व अंदमान व निकोबार बेटांवर द्वीप पर्यटन केंद्र सुरू करणार, त्या धर्तीवर कोकणातले पण काही आपण स्पॉट आयडेंटिफाय करणार आहोत। पुढचा म्हणजे जो मोदी सरकारच्या गेली 10 वर्षामध्ये सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे भ्रष्टाचार विरोधी लढाई। काँग्रेस सरकारची ओळख 2014 पर्यंत आपल्या सगळ्या जणांना माहिती आहे की आपला देश हा एक भ्रष्टाचारी देश आहे, अशी एक ओळख जगामध्ये काँग्रेसच्या त्या UPAच्या 1 आणि 2 मुळे सगळीकडे गेलेला आहोत। म्हणजे अण्णा हजारांचं आंदोलन असो किंवा मोठ्यातले मोठे 2G VG कॉमनवेल्थ सारखे स्कॅम असो, या सगळ्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार हा आपल्याला दिसून आलेला। पण गेल्या 10 वर्षामध्ये आमच्या विरोधकांनी कितीही टीका केली तरी, ED CBI इन्कम टॅक्सचा आपण गैरवापर करतो असं किती बोललो तरी, ज्या ज्या केसेस ED आणि CBIच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या आहेत त्या केसेस योग्य आहेत किंवा ही तपासाची यंत्रणा किंवा दिशा योग्य आहे ह्याच्यावर शिक्कामोर्तब हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टमध्ये आतापर्यंत केलेलं आहे। उत्तम उदाहरण म्हणजे अरविंद केजरीवालांची केस। म्हणजे आतापर्यंत भ्रष्टाचार विरोधातली सर्वात मोठी लढाई कोणी लढली असेल तर त्या मोदी सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये लढलेली आहे। आणि तेच पुढचा गेअर किंवा पुढचा टप्पा टाकण्याचं काम पुढच्या 5 वर्षामध्ये आम्ही आमच्या संकल्प यात्रेमध्ये उल्लेख केलेला आहे। एक महत्वाचे विषय हे आहे की ऑलिम्पिक गेम हे आपल्या देशामध्ये घेण्याची तयारी ही मोदी सरकारने केलेली आहे। त्या दृष्टिकोनातून ह्याचा उल्लेख पण संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। तुम्हाला आठवत असेल की कॉमनवेल्थ गेमच्या निमित्ताने आलेला आपल्याला एक कडू अनुभव जो आपण देश कधीच विसरणार नाही। पण आता ऑलिम्पिक गेम मोदी साहेबांच्या या सरकारच्या अंतर्गत तुम्ही कुठल्याही खेळाडूला जाऊन विचाराल, त्यांना मिळालेल्या सुविधा, त्यांना मिळालेलं मानधन, कुठल्याही देशामध्ये जेव्हा ते जातात तेव्हा त्यांना जे काही सुविधा उपलब्ध केल्या जातात, जो मान मिळतो तो कधीच काँग्रेसच्या सरकारमध्ये मिळालेला नव्हता। भारतीय डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जगभरामध्ये त्याचा विस्तार करणार, समान नागरी कायदा ह्याचाही उल्लेख आमच्या या संकल्प पत्रामध्ये केलेला आहे। त्याचबरोबर योग आणि आयुर्वेदाच्या जगभर प्रसार ह्याचाही उल्लेख याच्यात केलेला आहे।
भारतातून अवैध पद्धतीने बाहेर नेलेल्या भारतीय मूर्ती व कलाकृती परत आणल्या जाणार, भारतीय संस्कृतीचा वारशाचा विकास, भारतीय संस्कृतीच्या स्मारकाचे पुनर्जीवन करणार, अशा पद्धतीचं आपल्या देशाला येणाऱ्या कालावधीमध्ये महासत्ता म्हणजे आपला भारत देश आज जगामध्ये कुठलाही तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जाल तर भारताकडे बघण्याचा एक दृष्टिकोन पूर्ण पद्धतीने बदललेला आहे। आज भारत देश हा एक विकसित देश म्हणून ज्या देशाचे पंतप्रधान एवढे मजबूत आहेत की आज कोणीही आपल्या भारताकडे वाकड्या नजरेची हिम्मत पण करू शकत नाही, हिम्मत तर लांबची गोष्ट, विचार पण करू शकत नाही। अरविंद केजरीवालजींच्या अटकेच्या निमित्ताने जेव्हा बाहेरच्या देशामध्ये त्यांच्या वृत्तपत्रामध्ये काही आर्टिकल लिहून आलेले तेव्हा त्यांच्या अँबॅसेडरांना बोलून तंबी देण्याचं काम आमच्या सरकारने केलेलं, ही हिम्मत कधीच पहिले काँग्रेसच्या सरकारमध्ये व्हायची नाही। आपण चीन असो पाकिस्तान असो हे जे काही आपले शेजारी राष्ट्र आहे जे नेहमी आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहायचे आणि आपलं इथे असलेलं काँग्रेसचं सरकार नेहमी त्यांच्या समोर लोटांगण घालायचं, पण मोदी सरकारने गेली 10 वर्ष आदरणीय अमित शहाजी असतील, आमचे मोदी साहेब असतील, ह्यांच्या नेतृत्वात असलेलं हे जे काही मोदी सरकार आहे त्यांनी पाकिस्तान चीनला आपली जागा वारंवार दाखवण्याचं काम या निमित्ताने केलेलं आहे। आज जम्मू काश्मीरमध्ये जाऊन परिस्थिती पहा, तिथे परिस्थितीचे पर्यटनाच्या अंतर्गत एवढे मोठे प्रकल्प सुरू आहेत की कोण विचार पण करू शकणार नाही की आपण काश्मीरमध्ये आज उभे आहोत। त्याच पद्धतीने आपल्या देशाकडे होणाऱ्या अतिरेकी कारवाया पहिलं तुम्हाला आठवतं की आपल्याला दर 2 महिन्यांनी इथे बॉम्ब फुटला, तिथे बॉम्ब फुटला, ट्रेन मध्ये फुटला, स्टॉक एक्सचेंजच्या बाहेर फुटला। काँग्रेसचं सरकार आणि अतिरेकी कारवाया हे असं एक समीकरणच झालेलं, कोणी यायचं, कोणी कुठे बॅग ठेवून जायचं, कोणी यायचं, कोणी कुठे बॉम्ब ठेवून जायचं, आणि आपण भारतीय नागरिक म्हणून नेहमी भीतीच्या वातावरणामध्ये राहायचो। पण ह्या गेल्या 10 वर्षामध्ये देशाचे यशस्वी गृहमंत्री म्हणून अमित शहाजींच्या माध्यमातून जेव्हा 370 कायद्याच्या वेळी आपण आठवत असाल देशामध्ये एक टाचणी पण टाकण्याची हिंमत कोणाची झाली नाही, तसंच या पुढच्या 5 वर्षामध्ये आपण एका बाजूला विकसित भारत म्हणून आपण जेव्हा आपली वाटचाल सुरू ठेवतो आहोत, त्याचबरोबर एक सुरक्षित भारत, ज्या भारतामध्ये सगळे सुरक्षित आहेत, स्वावलंबी आहेत, कोणीही आमच्याकडे वाकड्या नजरेने बघू शकत नाही, कोणीही आमच्या हे जे काय आमच्या सरकारचं जे व्यक्तिमत्व आणि मानसिकता जी तयार झालेली आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली, त्याच पद्धतीचा प्रवास ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये पण आम्ही करणार आहोत। एक बार कमिटमेंट किया तो हम सुनते नहीं, ह्या पद्धतीने पुढची 5 वर्ष जे जे शब्द आमच्या संकल्प पत्रेमध्ये लिहिलेले आहेत ते आमच्या आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकार निश्चित पद्धतीने पूर्ण करेल, एवढा आश्वासन आणि विश्वास आणि शब्द मी देशाच्या आणि सिंधुदुर्गच्या जनतेला या निमित्ताने देतो। इथेच थांबतो, धन्यवाद। एक शेवटचा मुद्दा आहे की जे मोफत धान्य जे 80 कोटी जनतेला अगोदरपासून आम्ही सुरू केलेलं ते पण पुढच्या 5 वर्षामध्ये कंटिन्यू आणि त्याच पद्धतीने सुरू राहील, हेही संकल्प पत्रामध्ये उल्लेख आहे। सरकारी भरती पण मोठ्या प्रमाणामध्ये ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये होणार आहे। म्हणजे जेवढे बोलल तेवढं कमीच आहे, म्हणून 1 तासाची किंवा 15-20 मिनिटांमध्ये सगळं समजवणं हे शक्य नाही, पण तरी जेवढं शक्य आहे आपल्याला सांगितलं, आपल्याला त्या सगळे पॉइंटर्स आपल्या हातात दिले जाते। संकल्पपत्र का म्हणतात ते सांगू का? संकल्पपत्र का म्हणतात ते सांगा ना। आता सन्मान्य आमदार साहेबांनी एकदम विस्तृतपणे सगळं संकल्पपत्र मांडलं, पण संकल्पपत्र भारतीय जनता पार्टी का म्हणते याच्या मागचा एक छोटासा किस्सा आहे, तो माहिती म्हणून जरा सांगतो की अटलजींचं सरकार होतं, 2-3 वर्ष सरकारला झाल्यानंतर त्यावेळी आता आपले जे आता पंतप्रधान आहेत तर ते पंतप्रधान त्यावेळी राष्ट्रीय प्रवक्ते होते, सचिव होते, आणि त्यांना कुठेतरी पत्रकारांनी तुमच्यासारखा प्रश्न विचारला की भारतीय जनता पार्टी जो जाहीरनामा करतं त्यातले सगळे मुद्दे हे पूर्णत्वास येत नाहीत किंवा काय मग होत नाहीत। त्यावेळी मोदीजींनी दिलेलं उत्तर एक मार्मिक होतं, त्यांनी सांगितलेलं ज्या पद्धतीमध्ये जनाधार लोकांचा मिळतो, ज्या पद्धतीचा मॅन्डेट मिळतो त्या प्रमाणामध्ये ते पूर्ण होतात, पुढच्या काळामध्ये तुम्ही आम्हाला मोठा मॅन्डेट द्या, मोठा जनाधार द्या, मग सगळ्या गोष्टी पूर्ण होतील असं त्यावेळी त्यांनी सांगितलेलं। कालांतराने परत मोदीजी पंतप्रधान झाले, मॅन्डेट चांगला मिळाला, जनाधार चांगला मिळाला,
आणि त्यावेळेचे सगळे जे होते मुद्दे ते सगळे आता पूर्णत्वास यायला गेले. म्हणजे या सगळ्या विषयामध्ये असं की त्यावेळी त्यांनी सांगितलेलं की आमच्या जाहीरनाम्यामध्ये आमचे मुद्दे नसतात, जाहीरनाम्यामधली प्रत्येक गोष्ट प्रत्येक वाक्य संकल्प असतं आणि तो संकल्प आपण सोडल्यानंतर सिद्धीच जाईपर्यंत थांबत नाही. त्यामुळे ते कोणत्या ना कोणत्या ह्याच्यामध्ये जसा मॅन्डेट मिळेल तसे पूर्ण होतात. आणि तुम्हाला सगळ्यांना अनुभव आहे की गेल्या 2 वर्षाच्या या दशकाच्या कालावधीमध्ये सगळे संकल्प त्यावेळेच्या पासून जे 80 सालापासून जे आपण कधी कधी म्हणत आलो ते सगळे पूर्ण झाले. 2019ला 75 वचनं आम्ही दिलेली होती, 75 संकल्प केलेले होते. ते 75च्या 75 संकल्प जसं आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे पूर्ण झाले. म्हणून आपण त्याला आता जाहीरनामा न म्हणता संकल्पपत्र म्हणतो. एवढंच तुमच्या माहितीसाठी सांगायचं. धन्यवाद. बोला, काय प्रश्न? प्रश्न असा आहे, उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली. अरे संकल्प पत्र. उदयनराजेंची उमेदवारी जाहीर झाली, परंतु अद्याप नारायण राणेंची उमेदवारी जाहीर झाली नाही. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज किंवा उद्या तुम्हाला भेटतील. तुम्हाला उद्या जल्लोष आणि जय श्रीराम बोलण्याची संधी मिळेल. साहेब, मुंबई मालवणी येथे निघणाऱ्या रामनवमी मिरवणुकीबाबत एमआयएमने पोलिसांकडे तक्रार केली आहे. दर्गा मशिदीसमोर वाद्य वाजवण्यावर आक्षेप घेतलाय. गेल्या वर्षी हा वाद पेटला होता. एक तरी घटना किंवा हिंदू समाजाच्या माध्यमातून कुठलाही घेतलेला आक्षेप किंवा कुठलंही अशा पद्धतीचं आव्हान किंवा नियम कायदे असंच करा तसंच करा असे एक तरी घटना किंवा एक तरी उदाहरण मला दाखवा. अगर एवढ्या शिस्तीने अन्य धर्मियाच्या घेऊ नये एवढं या निमित्ताने सांगतो. पोलिसाचं काम करतील, पण रामनवमीच्या निमित्ताने निघणाऱ्या कुठल्याही मिरवणुका ह्या मोठ्या प्रमाणामध्येच निघतील, जल्लोषामध्येच निघतील आणि जे ठरवलेले मार्ग आहेत तिथेच निघतील. जो नियम अन्य सणासुदीच्या वेळी लागतो अन्य धर्मांच्या, तोच नियम हिंदू समाजाच्या वेळेत पण लागावा आणि तो अन्य धर्मियांनी पण पाळावा एवढं आव्हान या निमित्ताने मी करेन. खासदार विनायक राऊत यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करायला जाताना नारायण राणे जर भाजपचे उमेदवार असतील तर त्यांचा सलग 3ऱ्या वेळा पराभव करू असं वक्तव्य केलं आहे. त्यावर काय? आता त्यांचा फॉर्म भरण्याचा आणि राणे साहेबांचा त्याच्यामध्ये काही संबंध दिसत नाही. पण एक कळतं की ज्या माणसांनी गेली 10 वर्ष ह्या जनतेसाठी काहीच केलं नाही, 10 वर्षामध्ये किमान 6 ते 7 वर्ष ते सत्ताधारी खासदार होते. म्हणजे 2014 ते 19 मध्ये शिवसेना बीजेपीच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये त्यांचे अरविंद सावंत नावाचे केंद्रीय मंत्री होते. मग 2.5 वर्ष त्यांच्या विचाराचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. म्हणजे 10 वर्षामध्ये 6 वर्ष जो खासदार निष्क्रिय राहिलेला आहे त्याला जनताच आता 4 जूनला चोख उत्तर देणार आहे. म्हणून पराभव कोणाचा होतो, वकोलाचे तिकीट ट्रेन तिकीट कोणाचं निघतं हे 4 तारखेला ह्याचं उत्तर भेटेल. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर न होण्यामागे भाजपमधल्या अदृश्य शक्तींचा हात असल्याचा आरोप आमदार वैभव नाईक यांनी केला. नो कमेंट्स. बाकी अयोध्येत राम मंदिर झालंय, पण त्याचबरोबर त्या ठिकाणी अद्यावत मस्जिद पण उभारण्याचा संकल्प सरकारने केलेला आहे. तो या एका 5 वर्षापूर्वी आमचं मोदी सरकार सबका विकास सबका साथ, सबका साथ सबका विकास या दृष्टिकोनातून चालणं गेली 10 वर्ष चालतंय. म्हणजे प्रत्येक धर्मियांना न्याय देण्याचं काम मोदी सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून घेतलेला हा निर्णय आहे आणि त्या दिशेने आम्ही वाटचाल करतो. संजय राऊत असं म्हणतायत की भ्रष्टाचारासंदर्भात मोदींनी केलेल्या घोषणा त्या पंपक आणि खोट्या आहेत. इलेक्ट्रॉल बॉन्डमुळे निवडणूक रोखीच्या माध्यमातून भाजपने केलेला घोटाळा भयंकर आहे. ज्या संजय राजाराम राऊतचं स्वतःचं कुटुंब हे खिचडी मतच्या घोटाळ्यामध्ये बरबटलेलं आहे, हा ह्याचा छोटा भाऊ, ह्याची मुलगी, ह्यांच्या सगळ्याच्या सगळ्या चौकशा आज ईडीच्या माध्यमातून खिचडी घोटाळ्याच्या निमित्ताने होत आहेत. हा स्वतः पत्राचारच्या घोटाळ्यामध्ये 100 दिवस जेलमध्ये राहून आलेला आहे. हा आणि ह्याचा मालक हा कोविडच्या
घोटाळ्यामध्ये ह्यांचे सगळ्यांची नावं आहेत, त्यांनी दुसऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप घालणं म्हणजे उर्फी जावेदने दुसऱ्यांना साडी घालण्याचं शिकवण्यासारखं आहे. म्हणून संजय राजाराम राऊतला बोलीन, पहिलं स्वतःला आरशामध्ये बघून तू भ्रष्टाचार मुक्त झालाय का हे पहिलं बघ आणि मग आमच्याबद्दल थोबाड उघड. गैरव्यवहाराबाबत 3% केसेस खोट्या आहेत, बाकीचे सर्व भ्रष्टाचारी मोदींनी आपल्या पक्षात सामावून घेतले आहेत. यावर मोदी का बोलत आहेत असंही संजय राऊत म्हणतात. मोदीजींवर, ज्या पंतप्रधानांवर गेली 10 वर्ष भ्रष्टाचाराचा एक छोटा आरोप हे लोक करू शकले नाहीत, त्या मोदीजींबद्दल भ्रष्टाचाराचा आरोप कोण करताय किंवा कोण हिंमत करतय, ज्याचं पूर्ण कुटुंब आज भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे, ज्याचं राहणं फिरणं खाणं हे भ्रष्टाचाराच्या पैशावरच चालू आहे, तो मोदीजींवर भ्रष्टाचारावर बोलण्याची हिंमत करू नये. म्हणून भांडूपमध्ये बसून स्वतःची संजय राजाराम राऊतनी लायकी ओळखावी आणि तेवढंच बोलावं. मोदी हे भयग्रस्त नेतृत्व आहे. मोदींना अडचणीच्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही, हे आपण संसदेत पाहिलं आहे आणि बाहेर देखील, असंही संजय राऊत म्हणतात. तुम्ही मोदीजींसारखा एका जागतिक आणि विश्व नेत्यांच्या संबंधित जेव्हा संजय राजाराम राऊत सारखा एक लहान माणूस बोलत असेल तर त्यावर आपण किती दखल घ्यायची हा फार मोठा प्रश्न आहे. कारण का संसदेमध्ये हा मोदीजींच्याच कृपेमुळे ह्यांनी राज्यसभा बघितलेली आहे. आज जे 40 आमदारांनी ह्याला मतदान केलेलं आहे ते मोदीजींच्याच बरोबर आज सरकारमध्ये बसलेले आहेत. म्हणून तू किती काळ अजून राज्यसभेमध्ये बसतील ह्याची चिंता कर आणि मग असे सगळे प्रश्न विचारण्याची हिंमत कर. तुमच्याकडे बोलण्याची स्क्रिप्ट नसेल तर आम्ही तयार करून देतो असं संजय राऊत. कारण का ह्याची स्वतःची स्क्रिप्ट सिल्वर ओक वरून येते. हा सकाळची कपडे आणि आंतरवस्त्र पण काय घालायचे हे पण सिल्वर ओकला पहिला फोन करतो आणि मग घालून बाहेर येतो. म्हणून दुसऱ्यांना स्क्रिप्टची भाषा करू नको. मोदींनी 10 वर्षात एकही जाहीर पत्रकार परिषद घेतली नाही. 56 इंचांची त्यांची छाती आहे, त्याबद्दल आम्हाला आदर आहे. ही छाती देशाच्या प्रत्येक प्रधानमंत्र्यांना मिळो, पण त्याचं मोजमाप खरं असावं. मोदीजींनी काय करावं, मोदीजींनी गेली 10 वर्षामध्ये काय केलंय ह्याचं सर्टिफिकेट आम्हाला या कॅरेक्टरलेस भ्रष्टाचारी 420 असणाऱ्या संजय राजाराम राऊत कडून नको आहे. म्हणून मोदीजी काय आहेत, मोदीजींची 56 इंची छाती कशी आहे ही भारतामध्ये विचारू नका, पाकिस्तानमध्ये जाऊन विचारा. कसं मोदीजींचं नाव घेतल्यानंतर थर कापतात हे तुम्हाला तिकडचे अतिरेकी सांगतील. यासाठी भांडूपमध्ये बसून प्रश्न विचारू नका. चुकून काय संकल्पपत्राबद्दल प्रश्न असेल तर विचारू शकता. चुकून असं काय नसेल तर राहून द्या, असं काय विषय नाही. महेश, चुकून काय असेल तर हरकत नाही. का ते आता आमच्या भाजपच्या वरिष्ठांना विचारा. पण आमचं 70% काम झालेलं आहे. आता आम्ही फक्त विजय मेळाव्याची तयारी करतोय 4 जूनची. म्हणून उमेदवार कोण आहे आणि महायुतीचे सगळेच आमच्यासारखे कार्यकर्ते हे निवडणुकीला सज्ज झालेलो आहोत. म्हणून उमेदवारीची चिंता ही फक्त आमच्या पत्रकार मित्रांना आहे, आम्हाला कोणालाच नाही. आम्ही प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीने गावाला काम घुसलेलो आहे, विभागामध्ये फिरतोय, महायुतीचे कार्यक्रम म्हणून जातोय. म्हणून ही आमचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला चिंता नाही. आता तुमच्या चिंतेबद्दल आम्ही पक्षश्रेष्ठीची चर्चा करू. मित्र पक्षाच्या उमेदवाराबद्दल आपण लंबी रेस का घोडा म्हणून उल्लेख केलेला आहे, तर त्यामागे काय आहे? तो मित्र पक्षाचा उमेदवार असा नाहीये, पण आमच्या भारतीय महायुतीचे सहकारी आहेत. ते किरण सामंत हे महायुतीचे सरकार असल्यामुळे आणि ती त्यांच्या वयाकडे बघितल्यानंतर मी त्यांना लंबे रेस का घोडा म्हटलं, कारण की त्यांना अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे. म्हणून ह्या त्यांच्या प्रवासासंदर्भात मी त्यांचं केलेलं कौतुक आहे. तुम्हाला काय हरकत असेल तर मी त्यांना कळू शकतो. रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेलाच मिळावी अशी आमची मागणी आहे. आमचा उमेदवारही एकमताने ठरलेला आहे असं सचिव विधान उदय सामंत. बघा, मागणी करणं कुठेही चूक नाही. मागणी प्रत्येक जण करू शकतो. शेवटी उमेदवारी ज्याची जाहीर होणार झाल्यानंतर आम्ही सगळेजण एकत्र करू. त्यांनी काय सूचक म्हटलं काय म्हटलं हे तुम्ही ठरवता, पण उदयजींच्या मनात काय आहे हे तुमच्यापेक्षा मला चांगलं माहिती आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 24 एप्रिलला रत्नागिरीत येतात त्याची माहिती समोर येत आहे. तर सिंधुदुर्गामधून भाजपचे किती कार्यकर्ते त्या सभेला जातात? बघा, काल आमच्या रवी चव्हाण साहेबांनी रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेमध्ये गृहमंत्री आणि आमचे सगळ्यांचे नेते आदरणीय अमित शहा साहेब हे रत्नागिरीला 24 तारखेला एप्रिलला येत आहेत. किती संख्येने कार्यकर्ते जाण्यापेक्षा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये कानकोपऱ्यातून उत्स्फूर्त पद्धतीने लोक त्यांना ऐकण्यासाठी आणि महायुतीच्या उमेदवाराला आम्ही निवडून देऊच असा विश्वास देण्यासाठी आम्ही ताकदीने तिथे पोहोचणार आहोत. म्हणून संख्या सांगून आम्ही आमची सभा लहान करणार नाही. आणि आजच्या त्या 16 तारखेला जे फॉर्म भरले त्यांच्या बचत गट मेळाव्यापेक्षा तर आमचं निश्चित पद्धतीने मोठा असेल. ठीक आहे. मध्यंतरी साहेब महायुतीतील सिंधुदुर्गातील वाद चव्हाट्यावर आलेला भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जे स्टेटस ठेवलेलं होतं त्याच्यामुळे महायुतीतील अंतर्गत धुसफूस समोर आलेली, त्याबद्दल नेमकी पुढे निर्णय त्या धुसफुसी संदर्भात काय झाला? मला वाटतं सन्मान्य राणे साहेबांनी ह्याच्याबद्दल वक्तव्य केलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये कुठे ना कुठेतरी मोठं कुटुंब आहे. मोठं कुटुंब आणि जॉईंट फॅमिली असल्यामुळे कुठे ना कुठेतरी भांडी वाजतात. पण शेवटी आमच्या सगळ्या जणांचा दृष्टिकोन आणि मानसिकता एकच आहे की महायुती म्हणून आम्हाला आमचा खासदार निवडून द्यायचा आहे. म्हणून आमच्या वरिष्ठांनी कान टोचल्यानंतर आम्ही परत एकदा सगळे कामाला लागलेलो आहोत.